महाराष्ट्राची अस्सल चव आज आपण बनवत आहोत. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण जी डिश बनवणार आहे त्याच्यासाठी मी तयारी करते. इकडे भरपूर लसूण, कांदा सगळं कापलेलं आहे आणि इकडे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं. आणि इकडे मी स्टीलचं भांडं, स्टीलचा टोप वापरलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून लगेच त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि हातावरती कढीपत्ता आणि पुदिना जो आहे तो हातावरतीच मी कट केला आहे आणि तो सुद्धा टाकला आहे. काय होतं, कढीपत्ता आणि पुदिन्याचा जो वास आहे ना तो खरंच खूप छान येतो. आणि छानसं पहिलं हलवून घेतलं. इकडे मी दुसऱ्या साईडला परत गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला इकडे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मटण बघा अगदी स्वच्छ धुतलेलं आहे, मी छान नितळलेलं आहे मटण. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मटण टाकायचं आहे फोडणी. बेसिक आपण असंच मटण फोडणी घालतो, म्हणजे आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा असेल, सुकं बनवायचं असेल तर आपण अशा पद्धतीनेच मटण फोडणी घालतो. आणि आता याच्यावरती मी चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा हळद घालणार आहे. तर हळद आणि मीठ आहे ना तर ते आपण घालून घेतले. आता छान आपण काय करूया, परतूया. तर काय होतं, जेव्हा आपण मीठ घालतो कुठल्याही पदार्थात घालतो किंवा मटणामध्ये घालतो तर तेव्हा मिठाचं पाणी सुटतं. तर बघा छान आता मी इकडे परतून घेतलेलं आहे. तर बघा हळूहळू आपल्याला इकडे मिठाचं पाणी सुटायला लागलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला ओतायचं आहे, कारण मटण जे आहे ते आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. अगदी छानसं शिजलं पाहिजे, मऊसूत शिजलं पाहिजे. तर इकडे मी गरम पाणी ओतते आणि परत मी गरम पाणी तापतसुद्धा ठेवते. इकडे मी एक वाटण बनवत आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, आलं, लसूण, जिरे असं आहे. आणि इकडे मी इंद्रायणी तांदूळ जे आहेत ना तर ते घेतलेले आहे. आता हे सुद्धा आपल्याला जवळजवळ 1 तासभर काय करायचं आहे, भिजत ठेवायचे आहेत. छान पाणी सोप झालं पाहिजे. A few moments later. तर 2 तास झालेले आहेत. मटण चांगलं मऊसूत शिजलेलं आहे. आणि इकडे मी दुसरं भांडं ठेवून त्याच्यामध्ये परत 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा, शिवाय जे मी सुकं वाटण केलं होतं कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसणाचं तर ते 1 चमचा घातलं. शिवाय वरून कोथिंबीरीची पानं आणि कढीपत्ताची जी पानं आहेत तर तीसुद्धा मी बारीक कट करून घातलेली आहेत. याने काय होतं, टेस्ट अप्रतिम येते आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं. तर बघा छान असं परतून घेतलेलं आहे आणि तांदळातलं पाणी काढून मी आता ठेवलेलं आहे. तर हे आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ आता आपल्याला इकडे तेलामध्ये ओतायचे आहेत आणि आता छान परतून घ्यायचं आहे 1-5 मिनटं, कारण तांदूळसुद्धा आपला छान परतला गेला पाहिजे. तुम्ही इकडे तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता. तर परत मी याच्यामध्ये हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हळद आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतते. आणि आपलं जे मटण छान मऊसूत शिजलं होतं तर ते संपूर्ण मटण आणि मटणाचा जो अर्क आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इंद्रायणी तांदूळ ना अगदी चिकट असतो आणि मऊसूत याचा भात होतो. थोडं पाणी मी अळणी ठेवलेलं आहे, कारण नंतर जर आपल्याला कमी पडलं तर आपण ओतूया. तर पूर्ण मटण आता त्याच्यामध्ये मी घालून घेते आणि बघा पाणी संपूर्ण आटलेलं आहे आणि तांदूळ बऱ्यापैकी शिजला आहे. तर जे वाटीभर पाणी ठेवलं होतं म्हणजे मटणाचा अर्क, तर तो अजून मी घालून घेते, म्हणजे भात अजून मऊ होईल. तर हा भात ना अप्रतिम आणि टेस्टी, कारण एवढ्या सगळ्या मटणाचा अर्क आहे याच्यामध्ये आणि खूप टेस्टी लागतो, अप्रतिम लागतो. खरंच एकदा तुम्ही बनवून बघा. आणि भरपूर मटण घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा भात रेडी झाला आहे. तर मोरे साहेबांना आणि माझ्या लेकाला म्हणजे माझ्या पृथ्वीराजला तर दोघांना हा भात खायचा होता. तर भात आता बनवून झाला आहे. आता मी काय करते, प्लेट करते पृथ्वीराजसाठी
तर आज छान बेत केलेला आहे. बोंबील तळलेले आहेत, बोंबीलचा सार बनवला आहे, छान कांदा, तांदळाची भाकरी, ज्वारी आणि तांदळाची भाकरी आणि सोलकढी मी नेहमी घरीच बनवते. तर आजचं ताट बघा तुम्ही, अतिशय टॅम्पटिंग असं दिसते. आणि याच्यामध्ये भात, तो तर अप्रतिमा, एवढा घरामध्ये सुहास सुटला होता ना, खूपच म्हणजे. तर ह्यांना वाढल्याशिवाय मी तर नाही जेवू शकत. तर पहिला पृथ्वीला आपल्या आवडलं का बघू आणि मग मी सुद्धा जेवेन. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. काय आवडलं? बोंबील आवडले. आळणी भात आहे ना, तो पण जरासा टेस्ट करून सांग मला. करी बघ कशी झाली आहे. त्रिफळाचा वास येतोय का? हॉटेल पेक्षा पण भारी. एक नंबर. हा ना. हो भाई, जायची गरज नाही एवढे. चला, आवडलं ना तुला? एक नंबर. तुझ्यासाठी तर सगळं चाललंय राजा. ओके. चला जेवून घे तू पण, मी पण. तर मंडळी, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या.